मनसे नेते बाळा नांदगावकर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, काल निवडणूक आयुक्तांची अधिकाऱ्यांची भेट झाली, त्यानंतर आज पुन्हा एकदा भेट होते, त्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे. काल काही निरुत्तर प्रश्न होते, आज त्यांचं उत्तर मिळेल का, काय अपेक्षा आहे तुमची? मी मनापासून शिष्टमंडळाचं तर अभिनंदन करतो आणि आभारही मानतो. शिवाय निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयुक्त या दोघांचे आभार मानतो की त्यांनी आज एकत्रपणे वेळ दिलेली आहे. त्यामुळे बऱ्याच प्रश्नांची उकल आज होईल अशी भावना व्यक्त करतो मी. त्यातून काहीतरी चांगलंच निष्पन्न होईल असं माझ्या भावना आहेत. काल आपण पाहतोय की व्हीव्हीपॅटची आग्रही मागणी राज ठाकरे यांनी केली, कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कुठेतरी व्हीव्हीपॅट नसेल अशा अनेक प्रतिक्रिया येत होत्या. त्यानंतर राज ठाकरे म्हटले की व्हीव्हीपॅट हे का असावं आणि आग्रही मागणी आहे जी ते त्यांनी काल केली. व्हीव्हीपॅट हे असायलाच पाहिजेत. मी माझं मतदान कोणाला केलं हे कळलं पाहिजे. एक नंबर 2, 31 जुलैपर्यंतची जी यादी त्यांनी जुलैपर्यंत जी यादी फ्रीज केलेली आहे ती शेवटच्या ह्याच्यापर्यंत यादी असली पाहिजे. तोही फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि पडताळणी झाली पाहिजेत. आमचं म्हणणंच ते आहे की मतदार यादीमध्ये थोडासा गोंधळ आहे आणि तो गोंधळ जर दूर केला तर लोकांमध्ये एक विश्वासाची भावना निर्माण होईल. आज पत्रकार परिषद होईलच, परंतु सत्ताधाऱ्यांकडून विशेषतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून महाविकास आघाडीवरती आणि मनसेवरती टीका केली जाते. नाही, ते ठीक आहे. आता टीका तर सत्ताधारी पक्ष आमच्यावर करणार, आम्ही त्यांच्यावर करणार, टीका टिप्पणी होत असतो. माझं म्हणणं आहे दोघांनीही जे लोकांना काय हवं ते देण्याची आवश्यकता आहे. लोकांना पारदर्शकपणे निष्पक्षपणे निवडणूक हवी आहे. तेवढ्या आधीच आम्ही भेटू. ती त्यांना नको आहे का त्यांनाही हवे, आम्हालाही हवे, काही विषय येत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की फेअर इलेक्शन आहे, काय अडचण येत नाही. मनसेच्या दीपोत्सवाला यंदा प्रमुख पाहुणे म्हणून उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून भेटीगाठी होत आहेत. भेटीगाठीचं रूपांतर राजकारणामध्ये किंवा युतीमध्ये कधी होईल, सर्वांचा प्रश्न आहे. हा तुम्हाला जसा प्रश्न तसा मलाही प्रश्न आहे की खरंच युती होणार आहे का, होत आहे का. जोपर्यंत वास्तवात येत नाही तोपर्यंत न बोलणं उचित आहे. श्रीधर वेंबू आहेत, त्यांनी एक वक्तव्य केले असं की महाराष्ट्रामध्ये मराठी शिका, कर्नाटकमध्ये कर्नाटकी शिका, अशा प्रकारचं वक्तव्य केलं. गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही जे त्या ठिकाणचे वाद आहे तो वाद वारंवार येतोय. राज ठाकरे साहेबांनी मागे सांगितलं होतं की आमची भाषा मराठी आहे, आमच्या भाषेचा सन्मान इतरांनी राखला पाहिजे, तसंच त्यांच्या भाषेचा सन्मान आम्ही राखला पाहिजे. आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्याची भाषा शिकायला काय अडचण नाही ना. ती जर त्या राज्याची भाषा शिकलो आपण तर त्या राज्यामध्ये आपल्याला सन्मान मिळतो. याचा अर्थ आपल्या स्वतःची जी काही मातृभाषा आहे त्या मातृभाषेचा अपमान करता संबंधित येत नाही. परंतु ज्या राज्यात राहतो त्या राज्याचा पण सन्मान वाढवायला पाहिजे, अशा प्रकारची साहेबांची भूमिका आहे आणि ती योग्य भूमिका आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की बाळा नांदगावकर जे आहेत ते आज देखील शिष्टमंडळाची मध्ये सहभागी होत आहेत. मुख्य समन्वयक म्हणून जे आहे ते भूमिका पार पडत आहेत, परंतु सर्वांनाच वाटतं की पारदर्शकपणे निवडणुका व्हाव्यात आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, अशा प्रतिक्रिया जी आहे ती बाळा नांदगावकर यांनी दिलेल्या आहे. कॅमेरामॅन मनीष विचारे सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.